आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांकरिता जो नवीन जी आर आलेला आहे आणि तो जी आर कोणता तर आपल्या सर्वांना माहिती आहे. शिक्षण सेवक कालावधीमध्ये जे विद्यार्थी आहेत म्हणजे 2022 ला जे विद्यार्थी लागलेले आहेत आणि ज्यांचा 2-2 वर्ष कालावधी झाला आहे, कुणाचा 18 महिने कुणाचा 19 महिने असा कालावधी झालेला आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक शासन निर्णय निघालेला आहे की तुमची जी सेवा आहे ती सेवा तुमची, जर तुम्ही ही सेवा इथून जर तुम्ही नवीन पवित्र पोर्टल, जे काय आता पवित्र पोर्टल चालू आहे आणि या पवित्र पोर्टलमध्ये आपण सर्वांनी जर टेट परीक्षा दिलीत, या टेट परीक्षा दिल्यानंतर आपण जर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर तुमची निवड होत आहे किंवा वरच्या वर्गासाठी तुमची निवड होत आहे, तर तुम्ही जर ते सोडून जात असाल तर तुमचा त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही आता कालावधी झालेला आहे तो कालावधी त्या ठिकाणी ग्राह्य पकडण्यात येणार आहे. जे तीन वर्षाचा जो काही शिक्षण सेवक कालावधी आहे त्यामध्ये, म्हणजे जो निर्णय यापूर्वी झालेला नव्हता. म्हणजे ज्या शिक्षकांनी आतापर्यंत 2002 मध्ये असतील, 2005 मध्ये लागले असतील, 11 मध्ये लागले असतील, या सर्वांनी काय केलेलं आहे, 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी केलेला आहे. परंतु सरकारला आता जाग आली, शासनाला आता जाग आली आणि त्या माध्यमातून त्यांनी हा जो शासन निर्णय काढला, यामुळं आपल्याच भाऊबंधांचा काय होणारा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भातीलच हे आजचं अपडेट आहे की जर हा सेवा काळ जर यांचा पकडण्यात आलेला आहे आणि या विद्यार्थ्यांनी जर काय केलेलं आहे, टेट परीक्षा दिलेली आहे, तर मग जर टेट परीक्षा यांनी दिलेली आहे, गेल्या वेळेला सुद्धा यांनी टेट परीक्षा देऊन हे शिक्षक म्हणून रुजू झालेले होते, या वेळेला सुद्धा यांचा चांगला स्कोर आहे आणि या चांगला स्कोर असल्यामुळं आपली जी काही शिक्षक भरती आहे 1,80,000 विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे पवित्र पोर्टलला. मग यामध्ये हे जे विद्यार्थी येत आहेत, ज्यांनी आधी नोकरी केलेली आहे किंवा नोकरी करत आहेत आणि हे जर पुन्हा जर येत असेल तर यांना जर चांगले मार्क्स असेल तर आमच्या जे काही मेरिट असेल या मेरिटवरती काय होणार आहे, याच्यावरती घाला घातल्यासारखं होणार आहे किंवा आमचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ वाढणार आहे, असं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे, विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज आहे, समज आहे. तर त्याबद्दल मी विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की यामध्ये काही जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची अर्हता, शैक्षणिक अर्हता म्हणजे व्यावसायिक अर्हता जी असेल त्यानुसार त्यांनी अर्ज केलेले होते. हे अर्ज करणारे जे विद्यार्थी आहेत हे सर्वच विद्यार्थी नाहीत, हे लक्षात घ्या. टेट परीक्षा 2022 पासून जे शिक्षक म्हणून रुजू आहेत, शिक्षक सेवक म्हणून रुजू आहेत, या पैकीच्या पैकी म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टेट परीक्षा दिलेली नाही आणि ज्यांनी दिलेली असेल त्यांना तेवढेच मार्क असेल असेही नाही. मग विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम जो निर्माण आहे की हे जर विद्यार्थी आमच्या इथे येत असतील, म्हणजे या 101,80,000 विद्यार्थ्यांमध्ये जर येत असतील ज्यांच्याकडे आधी नोकरी आहे, त्यामुळे काय होणार आहे, कट ऑफ वाढणार आहे. हा आपला गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचा आहे. या विद्यार्थ्यांचा टक्का, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का हा 1 ते 2% आहे. किती पर्सेंट म्हटलं मी, 1 ते 2%, फक्त 1 ते 2% या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा हा टक्का आहे. आणि या विद्यार्थ्यांनी जे काही विद्यार्थ्यांनी आहे स्व जिल्ह्यात जाण्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं नाहीये, टेट परीक्षा दिलेली नाही, तर वरच्या वर्गाची अर्हता त्यांच्याकडे होती म्हणून त्यांनी ही टेट परीक्षा दिलेली आहे. दुसरी बाब की हा जी आर येणार आहे म्हणून त्यांनी ही परीक्षेचे फॉर्म भरलेले नाही, लक्षात घ्या. कारण हा जी आर यायचाच होता, या जी आर यायचाच होता ज्या वेळेला विद्यार्थी शेवटची तारीख होती 14 मेची शेवटची तारीख होती, ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी काय दिली, टेट परीक्षेचा फॉर्म भरलेला होता. मग ही परीक्षेचा फॉर्म शेवटचा भरण्याची लास्ट डेट जर हे असेल त्यावेळेला मात्र या जी आर संदर्भात आणि बाकी हा जी आर असा येईल या संदर्भातही काही आपल्याला माहिती नव्हती. फक्त आपल्या डिमांड होत्या, बाकी पाठपुरावा होते, परंतु असा जी आर येईलच हे काही शाश्वती नव्हती. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी जिल्हा बदलीसाठी हे काम केलेलं नाही किंवा जिल्हा बदलीसाठी त्यांनी टेटचे फॉर्म भरलेले नाही, तर वरच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, अप्लिकेशन केलेलं होतं टेटचे. आणि त्यांना जर ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे तर नक्कीच त्यांना चा फायदा होणार आहे. त्यांची निवड जर वरच्या वर्गासाठी झाली तर त्यांनी नक्कीच आपलं पद सोडून त्या ठिकाणी ते जॉईन होणार आहे. जे काही आता 17 ते 18 महिने त्यांनी जे काही पद त्या ठिकाणी सेवा केलेली आहे तीच सेवा त्या ठिकाणी ग्राह्य पकडली जाणार आहे. त्यामुळं यात अंशतः म्हणजे कोणतंही या ठिकाणी कोणतंही त्या निकालावरती परिणाम पडणार नाही. असतील तर एकम दुक्कम विद्यार्थी असतील किंवा 1-2 विद्यार्थी असतील ज्यामध्ये चांगला त्यांचा स्कोर असेल, 160, 170, 180, 150 असा जो स्कोर असेल, तसे खूप कमी विद्यार्थी आहेत ज्यामुळं सर्व ओपनच्याही विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड होणार आहे. कारण ओपनचा कट ऑफ 150 पर्यंत लागणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे.
ओपनचा कट ऑफ जो आहे ते वर सर्व जेवढे काही कॅटेगरीतले विद्यार्थी असतील ते सर्व ओपन मधून जाणार आहेत, जे 150च्या वर असतील ते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं याचा परिणाम आपल्या कट ऑफ वरती येणार नाही, म्हणजे पडणार नाही आणि कट ऑफ सुद्धा वाढणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि कशामुळे वाढणार नाही हे सांगतोय तुम्हाला, की जे विद्यार्थी आधी शिक्षण सेवक म्हणून लागलेले आहेत त्यांनी फॉर्म भरले ते सुद्धा या स्पर्धेत असणार आहे. त्यांच्यामुळे आमच्या जागा खाल्ल्या जातील किंवा त्यांना आधीच नोकरी, आधीच त्यांचं पोट भरलेलं आहे तरी आपण त्यांनाच देतो आहे, असे खूप प्रश्न विद्यार्थी मला फोन करून विचारतात. हा निर्णय चुकीचा आहे, हा निर्णय असा आहे तसा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे शासन आहे, हे कधी काय करेल याचं काही नेम नाही. भारताची मॅच आणि महाराष्ट्र शासन, कधी कोणता शासन निर्णय निघेल हे काही सांगता येत नाही. ज्या ठिकाणी आपण मागतो ते मात्र आपल्याला मिळत नाही. उदाहरणार्थ लाडकी बहीण हे कोणी मागितलेली नव्हती, लाडकी बहीण योजना आली. लाडका भाऊ युवा कार्य प्रशिक्षणार्थी हे कोणत्याच माणसाने डिमांड केलेली नव्हती की भत्ता सुरू करा, काम सुरू करा, परंतु ती स्वतःहून दिलेली. म्हणजे हे शासनाची काय आहे, मुंह मागे बाब आहे की त्यांना वाटेल तसं ते फिरवतात, वाटेल तशी योजना सुरू करतात. त्यामुळं याचा कोणताही परिणाम होत नाही. तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतंय? तुम्हाला जे वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.